नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024च्या प्रश्नातून असणाऱ्या पॉलिटीच्या संबंध PYQ प्रश्नांवर या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत आणि त्याचे विश्लेषण घेणार आहोत. मित्रांनो, आपणास माहीत असेल या आधी सुद्धा आपण संयुक्त गट ब पूर्व परीक्षा या प्रश्नातून असणाऱ्या अनेक PYQची चर्चा जी काही ती आपल्या यूट्यूब चॅनलवर घडून आणलेली आहे. या आधी आपण या ठिकाणी 2017, 18, 19, 20 किंवा 21, 22, 23 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेच्या विभिन्न PYQ प्रश्नांना आपण हात घातलेला आहे आणि त्याचं प्रश्न विश्लेषण घडून आणलेलं आहे. आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024च्या प्रश्नातून असणाऱ्या पॉलिटी किंवा राज्यव्यवस्था घटकासंबंधीच्या प्रश्नांचं विश्लेषण आज पुन्हा एकदा घडून आणणार आहोत. तर मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आपण एक एक प्रश्न या संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024च्या अंतर्गत राज्यव्यवस्था घटकातून जे विचारले होते त्याच्यावर प्रकाश टाकूया आणि त्याचं थोडक्यात विश्लेषण घडून आणूया. मित्रांनो, एक लक्षात घ्या की या गट ब पूर्व परीक्षा 2024च्या अंतर्गत जे काही प्रश्न विचारले होते त्यामध्ये अनेक प्रश्न हे कलमांवर आधारित होते. त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की कलमांवर आधारित असणाऱ्या प्रश्नांचं जे काही स्वरूप आहे ते आपण योग्य पद्धतीने तयार ठेवलं पाहिजे. किंबहुना या ठिकाणी प्रश्नांची जी काही संख्या आहे त्यांची ती पाहता आपण त्याची अधिकाधिक तयारी ठेवणं गरजेचं आहे. तर आपण जर पाहिलं तर आगामी कालखंडात सुद्धा आपल्याला 14 जूनला जी काही 2026ची संयुक्त गट ब पूर्व परीक्षा एक्झाम जी आहे ती होणार आहे. तर त्याही दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर या कलमावर आधारित प्रश्नांचं स्वरूप जे काय आहे ते अधिकाधिक असू शकतं असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्यामुळे कलमावर आधारित असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप आपण चांगल्या पद्धतीने लक्षात घेण्याची गरज आहे जेव्हा आपण गट ब पूर्व परीक्षेचा अभ्यास करता. तर इथे पहिला प्रश्न सुद्धा त्याच प्रकारचा आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅशमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅशमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे. पर्याय 1 अनुच्छेद 112, पर्याय 2 अनुच्छेद 113, पर्याय 3 अनुच्छेद 116 आणि पर्याय 4 अनुच्छेद 120. तर मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न सुद्धा एक प्रकारे कलमावर असल्यामुळे आपल्याला याची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही कलमावरील प्रश्नांची एक्झॅक्ट उत्तरं देऊ शकणार नाहीत तोपर्यंत तुमचा तो प्रश्न पूर्णपणे बरोबर आहे असं म्हणता येऊ शकणार नाही. तर त्याकरता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य पद्धतीने माहिती असलं पाहिजे. मग इथं भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅशमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली असं म्हटलेलं आहे, केंद्रीय अर्थसंकल्पाची. तर त्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 112 की ज्या कलम 112च्या माध्यमातून अनुच्छेद 112च्या माध्यमातून केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा भारतीय संविधानामध्ये नमूद केलेली आहे असं म्हणायला जागा उरते. पण त्याचबरोबर आपल्याला हे देखील माहिती असलं पाहिजे की घटक राज्य स्तरावर घटक राज्य अर्थसंकल्पाची परिभाषा भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमानुसार स्पष्ट केलेली आहे तर ती स्पष्ट केलेली आहे कलम 202 नुसार. त्यामुळे कलम 202 की जे घटक राज्य अर्थसंकल्पाच्या परिभाषेच्या दृष्टिकोनातून आपल्याला संविधानामध्ये पाहायला मिळतं तसंच या ठिकाणी आपल्या केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा संविधानामध्ये कलम 112च्या माध्यमातून पाहायला मिळते. तर त्यामुळे या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 112. तर मग आता एक लक्षात घ्या की कलम 112ची जी काही तरतूद आहे ती नेमकी कशी आहे तर त्याचं शीर्षक आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र. कारण की आपल्याकडे वार्षिक वित्तीय विवरणपत्रालाच अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प म्हणून संबोधलं जातं. तर कलम 112चं घटनेमध्ये शीर्षक आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्र आणि भारतीय घटनेच्या कलम 112 नुसार राष्ट्रपतींना प्रत्येक आगामी वित्तीय वर्षासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर भारत सरकारच्या आय आणि व्ययाचे विवरण ठेवावे लागते. यालाच अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प म्हणतात. म्हणून कलम 112 मधली जी काही तरतूद आहे ती या प्रकारची आहे की कलम 112 नुसार राष्ट्रपतीला प्रत्येक आगामी वित्तीय वर्षासाठीचं दोन्ही सभागृहासमोर जी काही आय आणि व्ययाचं विवरण ठेवावं लागतं त्याला अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प असं म्हटलं जातं. तर अशाच प्रकारचं वर्णन घटक राज्य स्तरावर सुद्धा कलम 202 नुसार आपल्याला पाहायला मिळतं. ते देखील तुम्ही पाहायला विसरू नका. तर या दोन्ही गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की वार्षिक वित्तीय विवरणपत्र किंवा केंद्रीय अंदाजपत्रकाबाबतची चर्चा कलम 112 नुसार आहे. घटक राज्य स्तरावर याची चर्चा या ठिकाणी कलम 202 नुसार केलेली आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचाही प्रश्न एक प्रकारे कलमावर आधारितच आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे. पर्याय 1 अनुच्छेद 22, पर्याय 2 अनुच्छेद 168, पर्याय 3 अनुच्छेद 380 आणि पर्याय 4 अनुच्छेद 25. तर याही ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो पुन्हा एकदा कलमावर विचारले असल्यामुळे याचं उत्तर आपल्याला एक्झॅक्ट माहिती असणं गरजेचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 168.
तर मित्रांनो, आता एक लक्षात घ्या की भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 168 अंतर्गत राज्य विधिमंडळाची जी काही रचना आहे ती स्पष्ट केलेली आहे की ज्यामध्ये राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद असा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर या अनुच्छेद 168 नुसार ज्या पद्धतीने घटनेमध्ये राज्य विधिमंडळासंबंधीची तरतूद केलेली आहे, तसं संसदेची तरतूद किंवा संसदेची रचना कोणत्या कलमामध्ये स्पष्ट केलेली आहे घटनेच्या पातळीवर, तर ती देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. तर भारतीय राज्यघटनेमध्ये संसदेची रचना जी काय आहे ती स्पष्ट केलेली आहे आर्टिकल 79 मध्ये. तर त्यामुळे कलम 79 अंतर्गत संसदेची रचना जशी स्पष्ट केलेली आहे, तसंच या ठिकाणी कलम 168 अंतर्गत राज्य विधिमंडळाची रचना आपल्याला पाहायला मिळते. या कलम 168 अंतर्गत जी काही तरतूद केलेली आहे ती नेमकी कशी आहे, तर प्रत्येक राज्याकरता एक राज्य विधिमंडळ असेल आणि ते राज्यपाल व जेथे राज्य विधिमंडळाचे 2 सभागृह असतील तेथे एक विधान परिषद म्हणून आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल आणि जेथे केवळ एक सभागृह असेल तेथे विधानसभा म्हणून ओळखली जाईल. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक घटक राज्यामध्ये विधान परिषद हे दुसरे सभागृह आहेच असं नाहीये. बहुतांश घटक राज्यामध्ये विधानसभा हे एकच सभागृह आहे. म्हणून या ठिकाणी कलम 168 अंतर्गत जी तरतूद केलेली आहे ती या दृष्टीने केलेली आहे की राज्यपाल व जेथे विधिमंडळाचे 2 सभागृह असतील तेथे एक विधान परिषद म्हणून आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल आणि जेथे केवळ एकच सभागृह असेल तेथे विधानसभा म्हणून ओळखली जाईल. तर त्यामुळे कलम 168 ची ही तरतूद पूर्ण अर्थाने चांगल्या पद्धतीने आपण लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर कलम 79 नुसार असणारी संसदेची रचना सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न पुढचा आहे, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? पर्याय 1 मुख्यमंत्री, पर्याय 2 राज्यपाल, पर्याय 3 राज्य निर्वाचन आयुक्त आणि पर्याय 4 राज्य लोकसेवा आयोग. तर ऑब्व्हियसली हाही प्रश्न या ठिकाणी एक प्रकारे एकदम सोपा आपल्याला सांगता येऊ शकेल का, तर महाधिवक्ता असो किंवा महान्यायवादी असो याबाबतचे प्रश्न नेहमी आपल्या गट ब आणि गट क च्या एक्झाममध्ये पूर्व परीक्षेच्या स्तरावर विचारले जातात. तर त्यामुळे आपण त्याची चांगली तयारी ठेवणं अपेक्षित आहे की महाधिवक्त्याबाबतची सबंध तयारी आपण ठेवावी, महान्यायवादीबाबतची सुद्धा सबंध तयारी आपण ठेवणं गरजेचं आहे कलमांच्या सह. मग आता इथं राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे असा प्रश्न केलेला आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की इथं निवड जो काही शब्द वापरला गेलेला आहे तो ते तत्वतः या ठिकाणी तेवढा योग्य वाटत नाही. आपण इंग्रजीमध्ये सुद्धा जर पाहिलं तर हू अमंग द फॉलोविंग हॅज द पॉवर टू इलेक्ट द ॲडव्होकेट जनरल ऑफ असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर मग इथं इलेक्ट हा शब्द वापरण्यापेक्षा नियुक्ती हा शब्द वापरणं अधिक योग्य आहे, कारण की घटनेमध्ये कलम 165(1) नुसार जी तरतूद केलेली आहे त्याचा जर विचार केला तर कलम 165(1) च्या तरतुदीनुसार आपण या ठिकाणी नियुक्ती हा शब्द पाहू शकता. तर त्यामुळे इलेक्ट किंवा निवड हा शब्द तत्वतः तेवढा योग्य वाटत नाही, पण तरीही आयोगाने या ठिकाणी तो दिलेला असल्यामुळे आपण ॲक्सेप्ट करूया. उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 2 की राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो राज्यपालांना आहे असं म्हणायला इथं जागा आहे. तर या अनुषंगाने या ठिकाणी याचं उत्तर जे काय आहे ते आपल्याला पर्याय क्रमांक 2 जे काय आहे ते स्पष्ट करता येईल. आता कलम 165(1) मध्ये जी काही तरतूद दिलेली आहे याबाबतची ती नेमकी कशी आहे, तर ऑब्व्हियसली आपल्याकडे राज्याच्या महाधिवक्त्याची नेमणूक घटक राज्य राज्यपाल करतात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार, आणि त्यामुळे कलम 165(1) मधली जी काही तरतूद आहे ती या पद्धतीने नमूद केलेली आहे की राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करेल. म्हणजे एक प्रकारे हा जो काही अधिकार आहे या महाधिवक्त्यांच्या नेमणुकीचा तो ऑब्व्हियसली राज्यपालांना देऊ केलेला आहे की जो राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरत असतात, आणि त्यामुळे प्रत्येक राज्याचा राज्यपाल हा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती पात्र असेल अशा एखाद्या व्यक्तीस राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करू शकते. आणि म्हणून या ठिकाणी याबाबतचा संदर्भ आपल्याला एक प्रकारे राज्याच्या राज्यपालाच्या स्पष्ट करता येऊ शकतो. तर उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 राज्यपाल. पुढचा एक प्रश्न पहा या प्रकारचा आहे की खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? आणि पर्याय दिलेले आहेत. पर्याय 1 आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ. पर्याय 2 महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिशा, गुजरात. पर्याय 3 कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा. आणि पर्याय 4 आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी आपल्याकडे सबंध घटक राज्य विधान परिषद हे सभागृह नाहीये, किंवा सबंध घटक राज्यातली राज्य विधिमंडळे हे द्विगृही विधिमंडळ स्वरूपात नाही आहेत. त्यामुळे
कोणती अशी घटक राज्य आहेत की जिथे या ठिकाणी द्विगिरी विधिमंडळ आहे किंवा विधान परिषदेत दुसरं सभागृह आहे हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्यामुळे इथं हा जो काही प्रश्न आहे तो 2024च्या आधीसुद्धा बऱ्याच वेळा आयोगाकडून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये किंवा गट ब गट क पूर्व परीक्षेमध्ये विचारला गेला असल्यामुळे आपल्याला तो वारंवार विचारला जातो, त्यामुळे माहिती असणं गरजेचंच आहे. उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. तर अशा या 6 घटक राज्यांच्या स्तरावर सध्या सुद्धा द्विगिरी विधिमंडळ किंवा विधान परिषदेत दुसरं सभागृह आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. मग आता पहा की इथं आपण हेही लक्षात ठेवण्याची गरज आहे की भले आपल्याला उत्तर पर्याय 4 हे सांगता येत असलं तरी सध्या या विधान परिषद सभागृहांच्या स्तरावर या घटक राज्यांच्या स्तरावर या संबंध घटक राज्यातील विधान परिषद सभागृहाच्या असणाऱ्या सदस्यांची संख्या सुद्धा आपण माहिती असणं गरजेचं आहे. कारण की या आधीच सुद्धा गट ब गट क पूर्व परिषदेच्या स्तरावर या सभागृहांच्या किंवा या घटक राज्यातील विधान परिषद सभागृहाच्या सदस्य संख्येविषयी प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर इथं आपण हेही लक्षात ठेवावं. महाराष्ट्राची विधान परिषद सभागृह संख्या आहे 78, कर्नाटकची आहे 75, बिहारची सुद्धा 75 आहे, उत्तर प्रदेश 100, आंध्र प्रदेश 58 आणि तेलंगणा आहे 40. तर त्यामुळे या 6 घटक राज्यांच्या स्तरावर विधान परिषद सभागृहाच्या सदस्यांची संख्या सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न या प्रकारचा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये किंवा परिशिष्टामध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद आहे? पर्याय 1 पहिली अनुसूची, पर्याय 2 दुसरी अनुसूची, पर्याय 3 तिसरी अनुसूची आणि पर्याय 4 चौथी अनुसूची. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अनुसूची किंवा परिशिष्टांच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा आयोगाकडून विचारले जातात. मग ते एक प्रकारे दुसऱ्या अनुसूचीविषयी विचारले जात असतील किंवा तिसऱ्या अनुसूची विचारले जात असतील किंवा 7व्या अनुसूचीविषयी विचारले जात असतील किंवा 5व्या किंवा 6व्या अनुसूचीविषयी विचारले जात असतील किंवा 11व्या 12व्या अनुसूची विचारली असतील. तर प्रत्येक वेळेस आपल्याला कोणत्या ना कोणत्या परिशिष्ट किंवा अनुसूचीविषयी प्रश्न जो आहे तो विचारला जातो. तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला देता येऊ शकेल. का? कारण की भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या अनुसूचीमध्येच घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठीच्या राज्यसभेतील जागांच्या वाटपाबाबतची तरतूद जी काय ती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पण बरेही आपल्याला केवळ या ठिकाणी या प्रश्नामध्ये 4थ्या अनुसूचीच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला असला तरी आपल्याला प्रत्येक अनुसूचीमध्ये असणारे जे काही विषय आहेत ते विषय माहिती असले पाहिजेत. प्रत्येक परिशिष्टामध्ये जे काही विषय आहेत त्यांची माहिती असली पाहिजे. त्यामुळे आपण या ठिकाणी अनुसूची क्रमांक आणि त्याविषयीचे विषय कोणते आहेत त्याचा संदर्भ घेऊया. पहिली अनुसूची की ज्यामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे व त्यांचे राज्यक्षेत्र याचा उल्लेख केलेला आहे. दुसरी अनुसूची वित्तलब्धी, भत्ते व विशेषाधिकार या दृष्टिकोनातून तरतूद आपल्याला पाहायला मिळते. विभिन्न पदांसंबंधीच्या वित्तलब्धी, भत्ते आणि विशेषाधिकाराची तरतूद दुसऱ्या अनुसूचीमध्ये केलेली आहे. तिसरी अनुसूची शपथ व प्रतिज्ञांचे नमुने म्हणजे विविध घटनात्मक पदांच्या शपथ आणि प्रतिज्ञांचे नमुने या तिसऱ्या अनुसूचीमध्ये केलेली आहेत. चौथी अनुसूची राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेतील जागांच्या बाबतची आपल्याला सांगता शकेल जी प्रश्नामध्ये विचारलेली आहे. 5वी अनुसूची अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातींचे प्रशासन व नियंत्रण या दृष्टिकोनातून स्पष्ट केलेली आहे की भारतामध्ये जी काही अनुसूचित क्षेत्र आणि जमातींचं प्रशासन म्हणून जी तरतूद आहे ती 5व्या अनुसूचीमध्ये आहे. 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या आदिवासी जमाती क्षेत्रांचं प्रशासन याबाबतची तरतूद आपल्याला पाहायला मिळते की जी पर्टिक्युलर अनुसूचित जमातींचे क्षेत्र आहे किंवा आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखलं जातं अशा आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम यांच्याबाबतची तरतूद 6व्या अनुसूचीमध्ये. मित्रांनो इथे ही गोष्ट लक्षात घ्या की 5वी अनुसूची जी काय आहे ती भारतीय राज्यघटनेच्या स्तरावर जर आपण विचार केला तर या ठिकाणी 1996चा जो काही आपल्याकडे पेसा कायदा आहे तर त्या पेसा कायद्याच्या महत्त्वाचे आहे. त्यामुळे या 5व्या अनुसूचीमध्ये येणारे जी काही प्रदेश आहेत अनुसूचित क्षेत्रे जे आहेत त्यांचा विचार जर केला तर 1996चा पेसा कायदा त्यांच्यासाठी लागू आहे हे आपण विचारता कामा नये. 7वी अनुसूची आपल्याला सर्वांना माहिती असेल की भारतीय राज्यघटनेच्या स्तरावर संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूचीच्या विभिन्न विषयांची तरतूद या ठिकाणी 7व्या अनुसूचीमध्ये केलेली आहे. 8वी अनुसूची मान्यताप्राप्त भाषा ज्या 22 भाषांची तरतूद आपल्याकडे राजभाषा म्हणून केलेली आहे त्या संबंध भाषांची तरतूद 8व्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळते. 9वी अनुसूची ज्यामध्ये काही कायदे व विनिमयाने विधिग्राह्य असणे याबाबतचा उल्लेख केलेला आहे की जी 9वी अनुसूची पहिल्या घटनानुसार आपल्याकडे स्थापन केलेली आहे आणि या 9व्या अनुसूचीमध्ये असणाऱ्या कायद्यांची संख्या जवळपास 284 स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 10वी अनुसूची की जी 52व्या घटनानुसार निर्माण केलेली 10वी अनुसूची आहे आणि 91व्या घटनासूचा संबंध सुद्धा 10व्या अनुसूची जोडता शकतो ज्याचा संबंध पक्षांतराच्या कारणावर होणाऱ्या अपात्रतेच्या दृष्टीतून सांगता येईल.
11वी अनुसूची की जी 73व्या घटनेनुसार निर्माण केलेली आहे आणि पंचायतींच्या अधिकार, प्राधिकार आणि जबाबदारीच्या प्रश्नातून यामध्ये 29 विषयांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. आणि 12वी अनुसूची की जी नगरपालिकांच्या संबंधित आहे आणि नगरपालिकांच्या अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्यांची तरतूद या ठिकाणी या 12वी अनुसूचीमध्ये केलेली. 84व्या घटनेनुसार केलेली ही 12वी अनुसूची ज्यामध्ये 18 विषय या नगरपालिकांच्या अधिकार, प्राधिकार, जबाबदारीच्या प्रश्नातून स्पष्ट केलेली आहेत. तर त्यामुळे पहिल्या अनुसूचीपासून 12व्या अनुसूचीपर्यंतचे संबंध विषय आणि त्यामधले तरतुदी किमान तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या घटनास्थी अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? कोणत्या घटनास्थी अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे? पर्याय 1 61वी घटनास्थी, पर्याय 2 71वी घटनास्थी, पर्याय 3 73वी घटनास्थी आणि पर्याय 4 34वी घटनास्थी. तर मित्रांनो, हा देखील प्रश्न सोपा आहे, कारण की ग्रामसभा याबाबतचे संविधानिक दर्जा, घटनात्मक दर्जा कोणत्या घटनास्थी अन्वये प्राप्त झालेला आहे असा साधा प्रश्न विचारलेला आहे. उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 73वी घटनास्थी. कारण की 73व्या घटनास्थीनुसारच आपल्याकडे या ग्रामसभेला घटनात्मक किंवा संविधानिक स्थान जे काय ते प्राप्त झालेलं आहे. याकरता घटनेचं कलम 243A आपण पाहणं गरजेचं आहे, कारण की कलम 243A अंतर्गत या ग्रामसभेबाबतची तरतूद 73व्या घटनेनुसार केली आपल्याला दिसून येते. तर त्या दृष्टीने कलम 243A मध्ये या ठिकाणी तरतूद काय आहे, तर ग्रामसभेला घटनात्मक स्थान प्राप्त झाले याचा संदर्भ तर आपल्याला देताच असू शकेल, पण त्याचबरोबर कलम 243A नुसार तरतूद सुद्धा ही स्पष्ट केलेली आहे की ग्रामसभा ग्रामपातळीवर राज्याच्या विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करेल अशा अधिकारांचा वापर करू शकेल व अशी कार्य करू शकेल. म्हणजेच राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे निश्चित अधिकारांचा वापर ग्रामसभा करू शकेल. ग्रामसभा ग्रामपंचायत सदस्यांवर नियंत्रण ठेवू शकत असल्याने ग्रामसभेला लोकसभेप्रमाणेच महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणजे पहा की कलम 243A नुसार जी काही तरतूद आहे की ज्या अंतर्गत ग्रामपातळीवर राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करेल अशा अधिकारांचा वापर ती करू शकते आणि कार्य करू शकते. म्हणजेच राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे निश्चित अधिकारांचा वापर करण्याचा अधिकार ग्रामसभेला देऊ केलेला आहे. पण आणखीन एक महत्त्वाचं स्थान ग्रामसभेचं आपल्याला सांगता येऊ शकेल की जे संसदीय दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. जसं आपल्याकडे लोकसभा ही या ठिकाणी सरकारवर नियंत्रण ठेवू शकते, तसं ग्रामसभा ग्रामपंचायतीवर किंवा ग्रामपंचायत सदस्यांवर नियंत्रण ठेवू शकते असं म्हणायला जागा होते. त्यामुळे इथं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 73वी घटनास्थी. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत? भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत? तर आता पहा, पहिलं विधान दिलेलं आहे अविधान. स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. आणि ब विधान, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. ब विधान काय? राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. आणि पुन्हा पर्याय उत्तर दिलेली आहेत. पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 फक्त ब, पर्याय 3 अ आणि ब दोन्ही आणि पर्याय 4 वरीलपैकी कोणतेही नाही. विचारले का आपल्याला की भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? तर आता मित्रांनो एक लक्षात घ्या की नेहमी आपल्याकडे भारतीय गट ब, गट क पूर्व परीक्षा असो किंवा राज्यसभा पूर्व परीक्षा असो यामध्ये जनरली भारतीय संविधान सभेविषयी प्रश्न जो काय तो विचारला जातो, किंबहुना भारतीय संविधान सभेशी निगडीत प्रश्न जो काय तो विचारला जातो. तर याही प्रश्नामध्ये भारतीय संविधान सभेच्या प्रश्नातूनच संदर्भ जो काय आहे तो देऊन प्रश्न विचारण्यावर भर दिलेला आहे की भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत. तर पहिलं जे विधान आहे, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद, हंगामी संसद ही एकसदनी होती का? तर निश्चितपणाने हे विधान बरोबर आहे की स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एकसदनीच होती. आणि राहिला प्रश्न राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे, तर ब देखील विधान या ठिकाणी बरोबर आहे की राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणेच आहे की जो 6 वर्षांच्या कार्यकाळाचा विचार घेतला. तर ही दोन्ही विधाने बरोबर असल्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही. अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत हे या प्रश्नोत्तर सांगता येईल. आता ही जी काही हंगामी संसद आहे ती एकसदनी होती, याचा संदर्भ आपला कशा पद्धतीने देता येईल? तर संविधान सभेच्या स्तरावर जी काय आपल्याकडे वेगवेगळे फॅक्ट्स पाहायला मिळतात, तर त्यामध्ये एक फॅक्ट आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आणि याच दिवशी संविधान सभेच्या सदस्यांची असणाऱ्या विधानसभेचे अस्तित्व संपुष्टात येऊन किंवा समाप्त होऊन 1952 मधील एक नवीन संसदेची स्थापना होईपर्यंत स्वतःला एका अंतरिम किंवा हंगामी संस्थेमध्ये बदलली होती. कुणी? तर या एक प्रकारे विधानसभेचं जे स्वरूप होतं ते हंगामी संस्थेमध्ये बदललेलं होतं हे आपल्याला म्हणायला जागा होते. त्यामुळे 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटनेची जेव्हा अंमलबजावणीला सुरुवात झाली तेव्हाच
त्याच दिवशी विधानसभेच्या सदस्यांच्या असणाऱ्या विधानसभेचे अस्तित्व संपुष्टात येऊन किंवा समाप्त होऊन 1952 मधील नवीन संसद स्थापन होईपर्यंत या विधानसभेचं अस्तित्व एक प्रकारे संपुष्टात आलं आणि एक अंतरिम संसदेमध्ये त्याला बदलवलं गेलं होतं, हंगामी संसदेमध्ये बदललं होतं. तर हे विधानसभेचं अस्तित्व एकसदनी होतं असं म्हणाले तर जागा होते. संविधानात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल निश्चित केलेला नव्हता. आता दुसरं जे विधान आहे त्या दुसऱ्या विधानानुसार हे स्पष्टीकरण मी देतोय की राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. याचं स्पष्टीकरण आपल्याला या पद्धतीने देता येईल की संविधानात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल निश्चित केलेला नव्हता. कार्यकालाचा निर्णय संसदेवर सोपविलेला होता. म्हणजे भारतीय संविधानात राज्यसभेचा कार्यकाल कुठेही निश्चित केलेला नाहीये, तर कार्यकाळाचा निर्णय हा संसदेवर सोपविलेला होता. 1951च्या लोकहित कायद्यानुसार सभासदांचा कार्यकाल 6 वर्ष निश्चित केलेला आहे आणि हा कार्यकाल अमेरिकन सिनेट सदस्यांप्रमाणे आहे असं म्हणायला इथं जागा होती. तर त्यामुळे घटनेमध्ये कुठेही राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल निश्चित केलेला नाहीये, तर तो लोकहित कायदा 1951 नुसार 6 वर्ष निश्चित केलेला आहे आणि तो संसदेद्वारा निश्चित केलेला आहे हेही आपल्याला इथं माहिती असावं. आणि हा कार्यकाल अमेरिकन सिनेट सदस्यांप्रमाणे आहे हे इथं आपण म्हणू शकेल. तर या अर्थाने याचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा हे प्रश्न या ठिकाणी कलमांच्या रचनातूनच आहे. पहा या प्रकारचा आहे. घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपविले आहेत? पर्याय 1 मुख्यमंत्री, पर्याय 2 राज्यपाल, पर्याय 3 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि पर्याय 4 विधानसभेचे सभापती. मित्रांनो या गट ब पूर्व परीक्षा 2024च्या एक्झाममध्ये बहुतांश प्रश्न हे पॉलिटी घटकाच्या रचनातून कलमावर आधारित विचारलेले आहेत हे आपण लक्षात घ्यावं, कारण की पुढचे प्रश्न जर आपण पाहिले तर बहुतांश प्रश्न तुम्हाला कलमावर आधारित पाहायला मिळतील. तर इथंही हा ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे की घटनेच्या कलम 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपविलेले आहेत? तर ऑब्व्हियसली याचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 राज्यपाल. कशा पद्धतीने कलम 154 अंतर्गत ही तरतूद केलेली आहे हे आपण पुढे पाहूया. उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2 राज्यपाल. पहा की कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी सत्ता अथवा अधिकार राज्यपालाकडे निहित असतात व या अधिकारांचा वापर राज्यपालाकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यामार्फत केला जातो अशी तरतूद कलम 154 नुसार केलेली आहे. तर त्यामुळे कलम 154 नुसार राज्याचे कार्यकारी अधिकार हे कोणाकडे निहित असतात तर राज्यपालाकडे निहित असतात असं म्हणायला जागा उरते. तर त्यामुळे या ठिकाणी ही जी तरतूद आहे की राज्याची कार्यकारी सत्ता व अधिकार राज्यपालाकडे निहित असतात आणि या अधिकारांचा वापर राज्यपालाकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकाऱ्यामार्फत केला जातो हे आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यपाल. पुढचा प्रश्न पहा. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती डॅशद्वारा होते. पर्याय 1 उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, पर्याय 2 राज्य लोकसेवा आयोग, पर्याय 3 राज्याचे मुख्यमंत्री, पर्याय 4 राज्याचे राज्यपाल. पुन्हा एकदा हा जो काही प्रश्न आहे तो या ठिकाणी न्यायिक दृष्टिकोनातून विचारला गेलेला आहे. तर एक लक्षात घ्या की जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती ही डॅशद्वारा होते. तर ऑब्व्हियसली पर्याय क्रमांक 4 उत्तर देता येईल की राज्यांचे राज्यपाल यांच्याकडून या ठिकाणी या जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती होत असते. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राज्याचे राज्यपाल. कशा पद्धतीने याही बाबतची तरतूद आपण कलमाच्या दृष्टीने स्पष्ट करून पाहूया की घटनेचे कलम 233(1) काय स्पष्ट करतं तर जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्याचे राज्यपाल संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचा विचार घेऊन करतील. तर आता पहा की याही बाबतचा संदर्भ जो आहे तो आपण कलमानुसार लक्षात ठेवायला काही हरकत नाही, कारण की त्याही दृष्टीने कलमावर आधारित प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे की जसं असंही आयोग प्रश्न विचारू शकेल की राज्याच्या राज्यपालांकडून जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोणत्या कलमाद्वारे केली जाते
आणि मग इथं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कलम 233(1) नुसार जिल्हाधीशांची नियुक्ती हे राज्याचे राज्यपाल संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचा विचार घेऊन करत असतात. तर उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 4 राज्याचे राज्यपाल. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा कलमावर आधारित आहे पहा की घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. पर्याय क्रमांक 1 215, पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 216, पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 217 आणि पर्याय क्रमांक 4 अनुच्छेद 218. तर मित्रांनो या ठिकाणीचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 215. म्हणजे एक प्रकारे घटकराज्य स्तरावर उच्च न्यायालयाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर अभिलेख न्यायालय हा संदर्भ जो काय आहे तो अनुच्छेद 215 किंवा कलम 215 नुसार लागू होतो. मात्र आता या ठिकाणी आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत सुद्धा अभिलेख न्यायालय अशी तरतूद आपल्याला पाहायला मिळते. मग सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत ही अभिलेख न्यायालयाची तरतूद कोणत्या कलमानुसार आपल्याला पाहायला मिळते तर ती पाहायला मिळते कलम 129 नुसार. ही कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय असं संबोधलं गेलेलं आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या बाबतीत ही तरतूद कलम 215 नुसार स्पष्ट करता येते. मात्र या कलम 215 मध्ये जी काही तरतूद केलेली आहे ती नेमकी कशी आहे ते आपण पहा की उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याने त्यास आपल्या निर्णयांच्या अवमाननाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार आहे. ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालय कलम 129 खाली त्याच्या अवमानाबद्दल किंवा त्याच्या निर्णयांच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार विचार घेऊ शकते, तसंच उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय असल्याने आपल्या निर्णयांच्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार त्याला आहे. एवढंच नव्हे तर कलम 129 प्रमाणे सर्वोच्च न्यायालय जसं आपल्या अनेक निर्णयांचं जतन करतं तसंच या ठिकाणी उच्च न्यायालय सुद्धा कलम 215 नुसार अनेक न्यायालयाच्या निर्णयाचं अभिलेख म्हणून जतन करतं किंवा संबंध अनेक निर्णय जे आहेत ते अभिलेख म्हणून जतन केले जातात. अनेक खटले सोडविताना या उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचा संदर्भ घेतला जातो. एवढंच नव्हे तर कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचाही संदर्भ जो काय तो घेतला जातो. त्यामुळे कलम 215 नुसार उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय हे कोणत्या अर्थाने आहे तर या दोन्ही अर्थाने त्याचा संदर्भ आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. तर त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 215. पुढचा प्रश्न पहा आहे मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे. मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 कर समस्या, पर्याय क्रमांक 2 सांप्रदायिक समस्या, पर्याय क्रमांक 3 भाषा समस्या आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी नाही. तर मित्रांनो मुन्शी अय्यंगार सूत्र हा जो काही प्रश्न गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये जेव्हा विचारला गेला तर तेव्हा त्याचं उत्तर बहुतांश विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं किंवा देता आलं नाही. कारण की आपण या ठिकाणी संविधान सभेमधल्या बहुतांश ज्या काही समित्या आहेत त्या समित्या अभ्यासतो, समित्यांचे अध्यक्ष कोण आहेत किंवा उपाध्यक्ष कोण आहेत हे अभ्यासतो. मात्र आयोगाने गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये संविधान सभेच्या समित्यांच्या ऐवजी प्रश्न विचारला मुन्शी अय्यंगार सूत्राविषयी. आता मुन्शी अय्यंगार सूत्र सुद्धा एक समितीच होती. मात्र या ठिकाणी या मुन्शी अय्यंगार सूत्र का स्थापन केलं गेलं होतं, कोणत्या हेतूने स्थापन केलं होतं हेही आपल्याला त्याबरोबर माहिती असणं गरजेचं आहे. तरच आपण या ठिकाणी त्याच्याबाबतची जी काही उत्तर आहे ते योग्य पद्धतीने देऊ शकता. आता मुन्शी अय्यंगार सूत्र कसे संबंधित आहे तर ते होतं भाषा समस्या या दृष्टिकोनातून. उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3 भाषा समस्या. अशा कशा पद्धतीने भाषा समस्येशी संबंधित मुन्शी अय्यंगार सूत्राचा विचार केला होता तर याचा विचार सखोल पद्धतीने आपण या ठिकाणी करूया. मुन्शी अय्यंगार सूत्र जे आहे ते हिंदी भाषेला राष्ट्रभाषा बनवायचे की नाही याशी संबंधित होते. हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून बनवायची की नाही याशी संबंधित मुन्शी अय्यंगार सूत्र होतं. सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेत स्वीकृत झालं होतं. हे जे काही मुन्शी अय्यंगार सूत्र आहे ते 1949 मध्ये संविधान सभेत स्वीकृत झालं होतं. 2024 मध्येच याबाबतचा प्रश्न काय विचारला आयोगाने तर त्याचंही कारण या प्रकारचं आहे की 2024 रोजी या घटनेला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या घटनेला म्हणजे 1949ला संविधान सभेत मुन्शी अय्यंगार सूत्र स्वीकृत झालं होतं. या घटनेला या ठिकाणी 75 वर्ष केव्हा पूर्ण झाली तर 2024 मध्ये पूर्ण झाली होती. म्हणून या ठिकाणी हा प्रश्न याही दृष्टिकोनातून आयोगाने विचारलेला असावा. एवढंच नव्हे तर मुन्शी अय्यंगार सूत्राने हिंदी धोरण नेमकं काय होतं याचाही थोडक्यात आढावा आपण इथं घेऊया की एक प्रकारे संविधानाच्या अंतिम मसुद्यात राष्ट्रभाषेचा उल्लेख नव्हता. कारण की आपण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हिंदीला आपण राष्ट्रभाषा म्हणून अजूनही संबोधत नाहीत. दक्षिण राज्यांचा किंवा दक्षिणी राज्यांचा त्याला असणारा विरोध या दृष्टिकोनातून याला अजूनही राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाहीये. मुन्शी अय्यंगार समिती जेव्हा स्थापन केलेली होती तेव्हा संविधान सभेतील मंत्री आणि जे काही या ठिकाणी संविधान सभेतले एक महत्त्वपूर्ण सदस्य होते एन गोपालस्वामी अय्यंगार यांच्या समितीने हे सूत्र मांडलं होतं. समितीच्या बाबतचा जो काही उद्देश आहे तो काय होता तर राष्ट्रभाषेच्या निवडीवर मतभेद टाळण्यासाठी
तडजोडीचं सूत्र तयार करणं हे या समितीच्या स्थापनेचा उद्देश होता. एकंदरीत सूत्रानुसार मुन्शी आयगर सूत्रानुसार हिंदी भाषा देवनागरी लिपीतील केंद्र शासनाची अधिकृत भाषा किंवा अधिकार भाषा म्हणून विचार घेण्याची गरज होती. 15 वर्षांची मुदत या ठिकाणी निश्चित केली होती. 1950 ते 1965 पर्यंत इंग्रजीचा वापर चालू ठेवण्याची मुभा सुद्धा यावेळी देण्यात आली होती. आणि त्याचबरोबर या ठिकाणी राज्यांमध्ये स्वतःची भाषा अधिकृत ठरवण्याचं स्वातंत्र्यही दिलं गेलं होतं. राज्यसभेतील जो काही ठराव आहे, या दृष्टीने राज्यसभेतील जो काही ठराव आहे तो हिंदीच्या वापरासंदर्भात 1965 पर्यंत इंग्रजीला पर्यायी भाषा म्हणून चालू ठेवण्याचा निर्णय जो काय तो मुन्शी आयगर सूत्राच्या माध्यमातून घेतला गेलेला होता. म्हणजे मुन्शी आयगर सूत्राच्या माध्यमातून जे काही विचार केलेला होता तो या सर्व प्रकारच्या दृष्टीतून सांगता येईल. आणि हिंदी धोरणाचा जर विचार करायचा झाला तर उद्दिष्ट या ठिकाणी राष्ट्रभाषेचा हिंदीचा प्रसार करण्याचं होतं. म्हणजे हिंदीबाबत मुन्शी आयगर सूत्र जे काय आहे ते धोरणात्मक पातळीवर कसं होतं तर राष्ट्रभाषा हिंदीचा प्रचार व प्रसार करणं. धोरणाचा प्रारंभ 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदीला अधिकृत मान्यता दिली होती. आणि एक प्रकारे या ठिकाणी 14 सप्टेंबर 1949 रोजी या धोरणाचा प्रारंभ झाला होता. 1965 पासून केंद्र शासनाची बहुतांश कामकाजाची हिंदीतून असणारी भाषा म्हणून याचा विचार केलेला होता. आणि त्याचबरोबर समित्या, केंद्रीय हिंदी समिती, विभागीय हिंदी समित्या सुद्धा या दृष्टिकोनातून विचार घेण्यात आलेल्या होत्या. सरकारी प्रयत्न जर विचार करायचा झाला तर हिंदीचा वापर वाढवण्यासाठी वार्षिक कार्यक्रम आणि प्रशिक्षणाचा कार्यक्रम विचार घेतला गेलेला होता. हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि त्या दृष्टीने तो या हिंदी धोरणाचा भाग होता. आणि विरोध मात्र या ठिकाणी या बाबतीत होता तो दक्षिण भारतीय राज्यांचा या हिंदीला विरोध होता. आणि म्हणूनच या हिंदीच्या दक्षिण भारतीय राज्याच्या विरोधाचा विचार करता आज देखील आपल्याकडे हिंदी ही या ठिकाणी राष्ट्रभाषा बनू शकलेली नाहीये हे सांगता शिकेल. तर त्यामुळे मुन्शी आयगर सूत्र नेमकं काय होतं आणि त्यामध्ये मुन्शी आयगर सूत्राच्या अंतर्गत नेमकं काय काय स्पष्ट केलं होतं, त्याचा हिंदी धोरणाच्या दृष्टिकोनातून कसा विचार झालेला आहे या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केली आहे. पुन्हा एकदा गट ब पूर्व परीक्षेच्या या परीक्षेमध्ये कलमावर असणार प्रश्न आपल्याला पाहायला मिळेल की भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केली आहे. पर्याय 1 अनुच्छेद 368, पर्याय 2 अनुच्छेद 256, पर्याय 3 अनुच्छेद 324 आणि पर्याय 4 अनुच्छेद 150. विचारलंय काय की भारतीय संविधानात अनुच्छेद कोणत्या खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 324. अनुच्छेद 324 नुसार या ठिकाणी या निर्वाचन आयोगाची जी काही तरतूद आहे ती आपल्याला पाहायला मिळते. मग आता पहा की या ठिकाणी आपल्याला हे विचारात घ्यायचं आहे की अनुच्छेद 324 नुसार निर्वाचन आयोगाची तरतूद नेमकी कशी केलेली आहे. तर भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 15 अंतर्गत निर्वाचन आयोगाची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. कलम 324 अंतर्गत स्थापना आहे 25 जानेवारी 1950ला. निर्वाचन आयोगाची स्थापना आहे 25 जून 1950ची. आणि निवडणूक आयोग ही भारतातील विभिन्न निवडणुकांचं संचालन करणारी एक निपक्षपाती यंत्रणा आहे. आणि विशेष म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा विभिन्न निवडणुकांचं निपक्षपाती संचालन करणारी, नियोजन करणारी, नियंत्रण करणारी मुख्य यंत्रणा म्हणून निर्वाचन आयोगाकडे पाहिलं जातं की ज्या निर्वाचन आयोगाचा उल्लेख भारत निर्वाचन आयोग म्हणून आपल्याकडे केला गेलेला आहे भाग 15 अंतर्गत आणि कलम 324 अंतर्गत. तर त्यामुळे निर्वाचन आयोगाची ही जी काही तरतूद आहे ती कलम 324च्या स्तरावर आणि भाग 15च्या स्तरावर आणि स्थापनेच्या बाबतीत भाग 25 जानेवारी 1950च्या रचनातून आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न आहे निर्वाचन आयोगाशी संबंधितच. भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत. भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत. पर्याय 1 स्वरूपा राणी, पर्याय 2 VS रमादेवी, पर्याय 3 कमला नेहरू आणि पर्याय 4 जयललिता. तर मित्रांनो या ठिकाणी निर्वाचन आयोगाशी संबंधित जो काही प्रश्न आहे तो गट ब गट क पूर्व परीक्षेमध्ये एखादा तरी विचारला जात असतो. तर त्यामुळे आपण निर्वाचन आयोगाची सुद्धा चांगल्या पद्धतीने तयारी ठेवावी. जसं की महाधिवक्ता, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे या संबंध दृष्टिकोनातून नेहमी प्रश्न गट ब गट क पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात. तशाच पद्धतीने कधी ना कधी या ठिकाणी मुख्य निर्वाचन आयुक्त, निर्वाचन आयोग याविषयी सुद्धा प्रश्न गट ब गट क पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे आपण हे देखील भाग जो काय तो चांगला तयार ठेवणं गरजेचं आहे. तर भारतातल्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत. तर या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 VS रमादेवी. VS रमादेवी या भारताच्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त म्हणून सांगता येतील. आता
व्ही.एस. रमादेवी यांचा जर संदर्भ सांगायचा झाला तर तो या पद्धतीने सांगतील विस्ताराने की भारताची पहिली महिला मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निर्वाचन आयुक्त म्हणून व्ही.एस. रमादेवी यांचा उल्लेख केला जातो. यांचा कार्यकाळ आहे 26 नोव्हेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1990, म्हणजे खूप कमी कार्यकाळ यांना प्राप्त झाला होता. महिला मुख्य निवडणूक आयुक्त या अर्थाने केवळ 15 दिवसांचा हा कार्यकाल त्यांना प्राप्त झालेला होता. 26 नोव्हेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1990 केवळ 15 दिवसांच्या कार्यकाळाकरिता व्ही.एस. रमादेवी यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून विचार झालेला आहे. अत्यंत कमी कार्यकाळ होता, फक्त 15 दिवस, परंतु या पदावर पोहोचणारी पहिली महिला म्हणून त्यांनी इतिहासात नाव कोरलं आहे. मुख्य निर्वाचन आयुक्त, निवडणूक आयोग, भारत निर्वाचन आयोगाच्या पदावर या ठिकाणी पहिली महिला म्हणून या ठिकाणी इतिहासात त्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे. पुढे त्या कर्नाटक व हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल सुद्धा झालेल्या होत्या. आणि एवढंच नव्हे तर व्ही.एस. रमादेवींचं संसदेच्या स्तरावर सुद्धा एक महत्त्वपूर्ण योगदान आहे, ते म्हणजे राज्यसभेच्या सचिवालयाच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच राज्यसभा सचिव म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे, कार्य केलेलं होतं. या पदावर भारतातील पहिल्या महिला म्हणून या ठिकाणी 1 जुलै 1993 ते 25 सप्टेंबर 1997 या कालावधीत रुजू झालेले आहेत. तर त्यामुळे हे पण आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं की राज्यसभेच्या सचिव या नात्याने सुद्धा त्यांनी पहिल्या महिला राज्यसभा सचिव म्हणून काम केलेलं आहे 1 जुलै 1993 ते 25 सप्टेंबर 1997 या कालावधीत. आणि एवढंच नव्हे तर या भूमिकेला पार पडत असताना त्यांनी या भूमिकेत राहून संसदीय कार्यप्रणाली मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं, जसं की सचिवालयातील संगणकीकरण वाढवणं असेल, कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवणं असेल, या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या कार्यकाळात पार पाडलेल्या होत्या राज्यसभा सचिव या नात्याने. त्याचबरोबर आपण ही पण गोष्ट लक्षात ठेवावी की ज्या पद्धतीने आयोग आपल्याला भारताच्या पहिला मुख्य निवडणूक आयुक्त असा प्रश्न विचारू शकतं, तर असाही प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? तर त्या होत्या नीला सत्यनारायण. नीला सत्यनारायण या महाराष्ट्र राज्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या, हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा पुन्हा एकदा प्रश्न आहे, आणखीन एक प्रश्न कलमावर आधारित. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांची व्याख्या दिलेली आहेत? राज्यघटनेतील कोणत्या कलमात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर किंवा मधली पातळी, गाव इत्यादी शब्दांची व्याख्या दिलेली आहेत? पर्याय 1 अनुच्छेद 243, पर्याय 2 अनुच्छेद 244, पर्याय 3 अनुच्छेद 245 आणि पर्याय 4 अनुच्छेद 242. तर मित्रांनो, हा प्रश्न जो आहे तो 73व्या घटनेशी संबंधित आहे, कारण की 73व्या घटनेतूनच आपल्याकडे या संबंध संकल्पनांच्या किंवा शब्दांच्या व्याख्या कलम 243 मध्ये स्पष्ट केलेली आहेत. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 243 अनुच्छेद 243. का तर अनुच्छेद 243 मध्येच या ठिकाणी विभिन्न संकल्पनांची व्याख्या 73व्या घटनेनुसार स्पष्ट केलेली आहेत, की ज्या या पद्धतीने सांगता येते. कलम 243A मध्ये जिल्हा या शब्दाचा अर्थ एखाद्या राज्यातील जिल्हा असा आहे. कलम 243B नुसार ग्रामसभा याचा अर्थ असा स्पष्ट केलेला आहे की ग्राम पातळीवर पंचायत क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या एखाद्या गावाशी संबंधित असलेल्या मतदार यादीत ज्यांची नावे नोंदवण्यात आली असतील अशा व्यक्तींचा मिळून बनलेला निकाय असा ग्रामसभेचा अर्थ कलम 243B नुसार स्पष्ट केलेला आहे. घटनेच्या कलम 243C नुसार मधली पातळी किंवा मध्यस्तर याचा अर्थ काय, तर ग्राम व जिल्हा या मधली पातळी असा आहे, म्हणजेच पंचायत समिती हा स्तर आपलं सांगता येईल. घटनेच्या कलम 243D नुसार पंचायत या शब्दाचा अर्थ काय दिलेला आहे, तर ग्रामीण क्षेत्रासाठी स्थापन केलेली स्वराज्य संस्था, मग ती कोणत्याही नावाने संबोधण्यात येऊ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा कोणत्याही नावाने संबोधण्यात येऊ, ग्रामीण क्षेत्रासाठी स्थापन केलेली स्वराज्य संस्था असा पंचायत या शब्दाचा अर्थ कलम 243D मध्ये स्पष्ट केलेला आहे. आणि कलम 243E नुसार पंचायत क्षेत्र याचा अर्थ एखाद्या पंचायतीचे प्रादेशिक क्षेत्र असा आहे. तर मित्रांनो, या संबंध ज्या व्याख्या कलम 243 मध्ये स्पष्ट केलेल्या आहेत विभिन्न संकल्पनांच्या स्तरावर, तर त्याही आपण चांगल्या पद्धतीने व्याख्यांच्या रचनातून लक्षात ठेवण्याची गरज आहे, कलमांच्या रचनातून लक्षात ठेवण्याची गरज आहे. का तर ग्रामसभा याबाबतची तरतूद व्याख्येच्या रचनातून कलम 243B मध्ये केलेली आहे आणि ग्रामसभेची सुद्धा व्याख्या या आधी परीक्षेमध्ये आयोगाने विचारलेली आहे. एवढंच नव्हे तर पंचायत या संकल्पनेची व्याख्या कोणत्या कलमानुसार घटनेमध्ये स्पष्ट केलेली आहे हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कलम 243D नुसार, कारण की याही बाबतचा व्याख्येचा विचार या आधी परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर त्यामुळे ही संबंध कलम व्याख्यांची रचना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत आणि बी पर्याय त्यापैकी कोकणी व नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनासुनी अधिनियम 2003 नुसार करण्यात आलेला आहे. तर वरीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? फक्त पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 फक्त बी, पर्याय 3 ए आणि बी दोन्ही, पर्याय 4 वरीलपैकी कोणतीही नाही.
तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही प्रश्न विचारलेला आहे तो भाषा किंवा राजभाषा प्रश्न विचारलेला आहे. आणि एक लक्षात घ्या की कालपूर्वा झालेल्या राज्यसभा पूर्व परीक्षा 2026 मध्ये सुद्धा या ठिकाणी भाषा रचनातून प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. कलम 343 ते 351 अंतर्गत ज्या काही विभिन्न तरतुदी केलेल्या आहेत, तर त्यामध्ये कलम 350, 351, 350 हे अशा विभिन्न तरतुदीविषयी जो काही प्रश्न आहे तो आयोगाने विचारला होता राज्यसभा पूर्व परीक्षा 2026 मध्ये. त्यामुळे गट ब गट क पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा परिशिष्ट 8 असो किंवा या राजभाषेविषयीच्या घटनास्थळीच्या बाबतीत असो किंवा राजभाषेविषयीच्या कलम 343 ते 351 प्रश्नोत्तर असणाऱ्या तरतुदीविषयीच असो, या ठिकाणी प्रश्न जो काय तो विचारले जातात. त्यामुळे आपण हा भाग सुद्धा चांगल्या पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे. तर आता पहिला जो पर्याय दिलेला आहे की सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत, तर ए पर्याय पूर्णपणे बरोबर आहे. मात्र बी पर्याय जो आहे तो चुकीचा आहे की त्यापैकी कोकणी व नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटनास्थळी अधिनियम 2003 नुसार करण्यात आला होता. हा पर्याय मात्र चुकीचा आहे. का तर कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश 92व्या घटनास्थळीनुसार नव्हे तर 71व्या घटनास्थळीनुसार समाविष्ट केलेला होता. त्यामुळे बी पर्याय जो काय तो चुकीचा आहे. विचारले का आपल्याला की कोणते विधान योग्य आहे, उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 फक्त ए हे विधान योग्य आहे. बी पर्याय मात्र चुकीचा आहे. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याचबरोबर आपण हेही लक्षात ठेवावं की ज्या 22 भाषांचा उल्लेख या ठिकाणी केला गेलेला आहे त्यामध्ये या ठिकाणी कोणकोणत्या भाषा मोडतात, तर आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा या 22 भाषांचा समावेश जो आहे तो भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये केलेला आहे. या कोणत्या भाषा आहेत त्याही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या डॅश अनुच्छेदात आहे. ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या डॅश अनुच्छेदात आहे. पर्याय 1 अनुच्छेद 39, पर्याय 2 अनुच्छेद 40, पर्याय 3 अनुच्छेद 42 आणि पर्याय 4 अनुच्छेद 41. मित्रांनो, पुन्हा एकदा हा प्रश्न जो काय आहे तो कलमाविषयीच विचारला गेलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलमाविषयीच विचारलेला आहे. तर ऑब्व्हियसली याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 40 किंवा कलम 40, ज्यामध्ये मार्गदर्शक तत्वांच्या स्तरावर ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय घटनेमध्ये नमूद केलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 40. मग भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर या ठिकाणी कलम 40 नुसार जी तरतूद आहे ती काय आहे, राज्य सरकार ग्रामपंचायत स्थापन करण्याची योजना करेल. राज्य सरकार गावकारभारासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्याची योजना करेल अशी तरतूद कलम 40 मध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे मार्गदर्शक तत्वांविषयी सुद्धा प्रश्न विचारत असताना कलमावर आधारित प्रश्न विचारण्यावर भर जो काय तो आयोगाने दिलेला आहे हे मान्य करता येऊ शकेल. तर त्यामुळे आपण जर पाहिलं तर गट ब पूर्व परीक्षा 2024च्या अंतर्गत तब्बल 9 ते 10 प्रश्न या ठिकाणी कलमावर आधारित विचारलेले आहेत असं म्हणायला इथं जागा उरते. त्यामुळे गट ब पूर्व परीक्षा 2024च्या अंतर्गत कलमावर असणाऱ्या प्रश्नांची संख्या अधिकाधिक असल्यामुळे आगामी कालखंडात सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रश्नांची संख्या ही अशी विचारली जाऊ शकेल असं नाकारता येऊ शकणार नाही. त्यामुळे आपण भारतीय राज्यघटनेच्या विभिन्न कलमांची तुलनात्मक जर तयारी केली तर निश्चितपणे आपल्याला कलमांचा भाग जो आहे तो सोपा जाऊ शकतो आणि एक प्रकारे अशा कलम असणाऱ्या प्रश्नाची जी काही उत्तर आहेत ती एक्झॅक्ट देता येऊ शकतील. कारण की एक लक्षात घ्या की जसं अंकगणित बुद्धिमापन चाचणीमध्ये आपले मार्क्स जे काय आहेत ते जाणार नाहीत याची काळजी आपण का घेत असतो, कारण की ते आपले हातचे मार्क असतात. उत्तर जर आपले बरोबर आलं तर आपल्याला या ठिकाणी हातचे मार्क मिळत असतात. मात्र या ठिकाणी पॉलिटीमध्ये राज्यवस्था घटकामध्ये कलमावर आधारित सुद्धा प्रश्न तशाच प्रकारचे आहेत, कारण की याचं जर एक्झॅक्ट उत्तर दिलं तर आपला एकही मार्क जाऊ शकणार नाही, ते आपले हातचे मार्क असतात. त्यामुळे घटनावस्थी असो किंवा कलमावर असणारे प्रश्न असोत ते आपण त्या पद्धतीने विचार घ्यावेत की जेणेकरून आपले एकही मार्क जाणार नाहीत. तर त्यामुळे गट ब पूर्व परीक्षेच्या अंतर्गत तयारी करत असताना या कलमांची तयारी आपण चांगल्या पद्धतीने ठेवावी असं मी पुन्हा एकदा इथं सांगेन. तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण गट ब पूर्व परीक्षा 2024 प्रश्नातून संबंध प्रश्नांचं विश्लेषण जे काही ते पाहिलेलं आहे. पुढचंही आपण एक या ठिकाणी यूट्यूब लेक्चर जे काही ते गट ब पूर्व परीक्षा 2025 पाहणार आहोत. त्याचीही आपण अशाच प्रकारचे प्रश्नांचे उकल आणि विश्लेषण घडून आणणार आहोत आणि त्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी एक प्रकारे या संबंध प्रश्नांची जी काही माहिती आहे ती पाहणार आहोत. तर मित्रांनो, जाताना पुन्हा एकदा विनंती की आपल्या इंडियन पॉलिटी बाय विके शिंदे या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि हा देखील व्हिडिओ अधिकाधिक विद्यार्थ्यापर्यंत, गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा. तर आज या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.